मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगरहून निवडणूक प्रचारासाठी लातूर दौऱ्यावर जात असताना उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं। हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे सभांच्या वेळा पुढे ढकलल्या। पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला, उड्डाणापूर्वीच बिघाडाबाबत लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांनी दुसऱ्या विमानानं लातूरला जाण्याचा निर्णय घेतला। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, संभाजीनगरहून पंकजा मुंडे लातूरसाठी रवाना होत होत्या, मात्र तांत्रिक बिघाड त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये झाल्याचं कळतंय। सुवर्ण, आज त्यांचा संभाजीनगरवरून लातूर आणि धाराशिव असा 2 जिल्ह्याचा दौरा होता। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची प्रचार सभा त्यासाठी त्या निघत होत्या। आता तत्पूर्वी त्यांना ते हेलिकॉप्टर खराब झालेलं कळलं होतं आणि त्यामुळे त्या हॉटेलमध्ये थांबल्या। पण त्यांचा नियोजित दौरा आता 2 ते 3 तास अशाच पद्धती विलंबाने लागणार आहे। आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार आधी आपण जे हेलिकॉप्टर दाखवतोय त्या हेलिकॉप्टरमध्ये त्या जाणार होत्या आणि ते हेलिकॉप्टर आता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर थांबलेलं आहे आणि दुसरं हेलिकॉप्टर हे जुहू मुंबईवरून येणार आहे आणि त्यानंतर त्या हेलिकॉप्टरमध्ये बसून त्या पुन्हा लातूर आणि धाराशिवला जातील असं सांगण्यात आलेलं आहे। ठीक, धन्यवाद माधव संपूर्ण माहितीसाठी। तर पंकजा मुंडेंसाठी आता दुसरं हेलिकॉप्टर मुंबईहून संभाजीनगरसाठी रवाना होतंय, त्यानंतर त्या हेलिकॉप्टरनं त्या लातूरला निघतील।